पद्मजाताई, म्हणजे आपण कट्ट्याला आता श्रावण संपताना सुरुवात करतोय. खरं तर हसरा नाचरा आलेल्या श्रावणाच्या बद्दल तुम्ही एक अजरामर असं गाणं दिलेलं आहे मराठी भावविश्वामध्ये, जे कायमच एक स्वतःचं स्थान निर्माण करू शकणारं. पण हे एक कुतूहल आहे मनामध्ये की खूप लहान वयामध्ये तुम्ही असताना साक्षात लता दीदींनी ही माझी वारसदार असं सांगितलं. एकदा नाही, अनेकदा सांगितलं. तुम्ही मुंबईमध्ये होतात. इतका म्हणजे गोड गळा तुम्हाला परमेश्वरानं दिलेला आहे. तुम्हाला त्या सगळ्याच्या आणि खास करून लता दीदींच्या या प्रशस्तीपत्राच्या जोरावर हिंदी सिनेमामध्ये, मुळामध्ये बॉलिवूडमध्येच जावं, तिथं काहीतरी करावं असं आतून वाटलं नाही? काय झालं? का नाही वाटलं तसं? बॉलिवूडचं वातावरण वेगळं, जे मला वाटलं की इट्स नॉट माय कप ऑफ टी. मला माझा खूप छान साथीदार, सोज्वळ साथीदार लाभला. आणि कायम मी विचार करत होते की 51% प्राधान्य माझ्या संसाराला द्यावं आणि 49% माझ्या करिअरला. त्या वातावरणात मी रमले नसते याचं कारण माझे आईवडील सुद्धा. नाही, पण मुळामध्ये हा जो तुमचा विचार आहे, 51% संसाराला आणि 49% कलेला किंवा संगीताला, असं तरी का वाटलं? महत्वाकांक्षा नव्हती काही बालपणापासून की मी गायिका होणार आणि मी पुढे काय करणार. कारण आमच्या घरात कलेचं वातावरण होतं. म्हणजे माझे वडील स्क्रेपर बोर्ड आर्टिस्ट, म्हणजे जगातले जे टॉपचे जे 4-5 कलावंत आहेत. स्क्रेपर बोर्ड ही कला आता एक्सटेंट होत चालली आहे, झाली ॲक्च्युली. पण सगळे चित्रकार, आणि मी गायिका त्यातून होईन असं वाटलंच नाही कधी. माझं लक्ष सगळं अभ्यासाकडे. शाळेत हुशार होतात? शाळेत ठीक होते, पण नंतर माझा आवडता विषय मी घेतला. सोफिया कॉलेजमधून मी मायक्रोबायोलॉजी केलं. त्याच्यात मला उत्तम मार्क मिळायचे. त्यामुळे मी पुढे DMLT करण्यासाठी KEM मध्ये ॲडमिशन घेतली. तिथे त्यावेळेला डीन होते डॉक्टर GB परुळकर. त्यांनी मला सांगितलं, तू अवश्य हा विषय घेऊन तू करू शकतेस. परंतु माझे पहिले गुरु संगीतातले, माझ्या थोरल्या बहिणीनंतरचे जे पहिले गुरु, पंडित जसराजजी संगीत मार्तंड, त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की हे अच्छा काम नाही आहे, ते युरिन आणि तुम्ही जे काही तपासता ते हिला काही करू देऊ नका. ही जर माझी मुलगी असती तर मी हिचं लग्नही केलं नसतं. अच्छा. हिने फक्त आणि फक्त संगीत करावं तरच मी हिला शिकवणार. मग तो विषयच बदलला आणि मग मी संगीताकडे वळले. आता असं आहे की म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑफर आल्याच असतील, तर मग तुमचं काय, मला नाही गायचं असं सांगणं होतं? म्हणजे तुम्ही काय कारणं सांगितलीत त्यावेळेला? मी तिथलं वातावरण 1-2 गाणी गाऊन बघितलं. गायलीत पण? हिंदी सिनेमांसाठी गाणी गायलात तुम्ही? 1-2 गाणी गाऊन बघितली. पण तिथल्या लोकांचं वागणं हे काही विचित्र असल्यामुळे. पण विचित्र वागणं म्हणजे? कशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करू? मी म्हटलं ना की मला उत्तम प्रकारे संसार करायचा होता आणि मला सोज्वळ नवरा भेटला. त्यामुळे तिथे कुठेही लक्ष न देता, तुम्ही इंडस्ट्रीतले अनेकांचं अनेक काय काय गोष्टी ऐकले पण असतील, तर मला गृहिणी म्हणून उत्तम प्रकारे माझ्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन, त्याचा अभ्यास मी 9वी पर्यंत पूर्ण घेतलेला आहे. कारण मी सायन्स शिकलेली.